बीड जिल्ह्यातील दासखेडसह काही गावातील गावकऱ्यांच्या बँक खात्यावर अचानकपणे पैसे आल्यामुळे एकच खळबळ माजली। हे पैसे कोणी पाठवले याची माहिती कुणाकडेच नसल्याने गावकऱ्यांमध्ये मात्र मोठा संभ्रम निर्माण झाला। काय आहे हे प्रकरण पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून। शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक पैसे। वर्षे सरता सरता बँक खात्यात पैसे जमा। 500 रुपयांपासून ते 12,000 रुपयांपर्यंतची रक्कम। शेतकऱ्यांच्या खात्यात येणारे पैसे नेमके कशाचे? कोण देतंय शेतकऱ्यांना हे पैसे? बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण गावातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अचानक पैसे जमा झाले। त्यामुळे कधी नव्हे ते पैसे काढण्यासाठी शेतकरी सध्या ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। बीड जिल्ह्यातील जवळपास 5 गावांमधील शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 500 रुपयांपासून तर तब्बल 13,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली आहे। 29 डिसेंबरला अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाले, त्यामुळेच खात्यात पैसे आल्याचं पाहून वेळ न दवडता शेतकरी पैसे काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत। एक 2,000 रुपये आलेले, एक 1492 रुपयाचा एसएमएस आला, एक 528 रुपयाचा। अच्छा, तुम्ही विचारपूस केली? विचारपूस केली, ग्राहक सेवा केंद्रावर विचारलं, बँकेला विचारलं, ते म्हणजे काय सांगता आलं नाही कशाची। लोकांनी पैसे उचलले, आनंद झाला, पण ज्याला मिळाले नाही ते दुःखी आहेत। म्हणजे 40% लोकांना पैसे आले असतील, पण 60% लोक संभ्रमात पडले ना, आपल्याला कसे नाही आले, कुठून आले, काय आले, ह्याचा काय अनेक मिळ नाही। बीड जिल्ह्यातील अनेक गावातील खातेदारांच्या बँक खात्यावर बीड NIC नावानं पैसे वर्ग झालेत। ज्यांना हे पैसे मिळाले ते आनंदात आहेत, पण त्याचवेळी हे पैसे नेमके कोणी पाठवले, का पाठवले याची कोणालाच माहिती नाहीये। आतापर्यंत परिसरातील 2 ग्राहक सेवा केंद्रातून तब्बल 500च्या जवळपास खातेधारकांनी पैसे काढलेत। पैसे खात्यावर आल्यानं ते आम्ही देत आहोत, मात्र पैसे कुठून आले याची माहिती कोणाकडेच नसल्याचं ग्राहक सेवा केंद्राचे संचालकही सांगतायत। पैसे कशाचे ते अद्याप समजलेलं नाहीये त्यांचं। NIC बीड असे पासबुकवर एंट्री, त्याची SMS वर सुद्धा एंट्री। फक्त ग्राहक येत आहेत, कस्टमर येत आहेत, त्यांचे फक्त एंट्री खात्यावर जमा आहेत, हे पैसे देतोय आम्ही। फक्त ते कशाचे काय आम्ही त्यांना विचारत नाही, काही नाही, त्यांची फक्त टोटल अमाऊंट सांगतोय किती येते। फक्त पैसे खात्यावर आहेत एवढं फक्त आम्ही घेतोय की पैसे जमा आहेत, आणि त्यांना कल्पना देतो की तुमच्या खात्यात एवढे पैसे जमा आहेत, त्यातले काढायचे किती हे सांगा। फक्त जे ते रक्कम सांगते त्या पद्धतीने आम्ही त्यांना पैसे वाटतो। बीड जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे। रोजगार उपलब्ध नसल्यानं गावकरी हातबल झालेत, परंतु बँक खात्यात अचानक पैसे आल्यानं दुष्काळात पोळणाऱ्या गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। पण मिळालेले पैसे परत द्यावे लागणार तर नाहीत ना? आपल्या खात्यातून बँका ज्यादा पैसे तर वजा करून घेणार नाहीत ना? असे अनेक नवीन प्रश्नही गावकऱ्यांना सतावतायत। आता 29 तारखेला जे पैसे जमा झालेले आहेत ते आता पत्रकार मंडळी कालपासून चक्र मार लागलेत। लोकांना वाटते आता ह्या दुष्काळात पैसे 3, 4, 5 हजार जमा झालेत, तर ते काही लोकांनी उचलून खर्चून टाकले, तर काही ठेवले, तर त्यात तुम्ही आले त्यांना वाटतं जर ही पैसे कुठून आणि शोध लागला आणि परत वापस भरायची वेळ आली, त्याच्यामुळे थोडं घाबरले पैसे भरायचे कुठून परत। पैसे तर जवळपास मेजर लोकांनी पैसे उचलून खर्चून टाकले। आता ठराविक लोकांचं फक्त गर्दी जास्त असल्यामुळे त्यांचे खात्यावर पैसे शिल्लक आहेत, ते मला वाटतं आज होते ते बी सगळे पूर्ण पैसे विड्रॉल होतील। बीड NICच्या नावानं जमा झालेल्या या पैशांबद्दल बँक अधिकारी किंवा जिल्हा प्रशासनातील अधिकारी बोलायला तयार नाहीयेत। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाचा गुंता वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळंच पैसे का आणि कुणी पाठवले याचा तपास लावून जिल्हा प्रशासनानं वेळीच हा संभ्रम दूर करण्याची गरज आहे। महेंद्र मुधळकर, TV9 मराठी, बीड।